सरकारला का कळत नाही मला हे कळत नाही. सरकारला का कळत नाही की लाखो पोरं आज जर अडचणीत यायला लागलेत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायला लागलेत, एवढं पण कळत नाही सरकारला की आपण 1 लाख पोरांचा रोष अंगावर घ्यायचा. याचे दुष्परिणाम खूप वाईट आहे. याचे दुष्परिणाम वाईट आहे. आईबापानं कष्ट करून शिकवायचं आणि सरकारनं त्या विद्यार्थ्यांना उद्ध्वस्त करायचं. आणि हे आम्ही नाही होऊ देणार. मी आता चर्चा करतो सरकारशी, कसे परीक्षा घेते ते पण बघतो आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब निर्णय पण कसा बदलत नाहीत हे पण बघतो. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही या पोरांचं जीवन उद्ध्वस्त करायचं. कारण मी त्यांच्याकडून ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळेच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की डिसेंबरमध्ये हा विषय जाहिरातीचा घेतला जातो आणि यांनी डिसेंबरमध्ये निवडणुकामुळे घेतला नाही, डायरेक्ट जुलै महिन्यात घेतला. 7-8 महिने सरकारमुळे वाढले. याच्यात आमचा दोष नाही तर सरकारचा आहे. मग आता सरकारचा दोष आहे ना, सरकारने याला फुकट वाढून दिलं पाहिजे. सारखीच आंदोलन करायला लागतात, सरकारचं विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही असं वाटतंय. त्यांचं फक्त निवडणुकावर लक्ष आणि ह्या विद्यार्थ्यांचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर महानगरपालिकेला, मी कधीच राजकारणाचं बोलत नाही, मी सत्य सांगतो, मी राजकारण याच्यात आणायचं नाही, मला करत नाही, पण या विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतं. मग तुमची मुंबई पुण्याची महानगरपालिका असन, तुमचे नागपूरचे असन, संभाजीनगरचे असन, नाशिकचे असन, सोलापूरचे असन, मग इथं मात्र हेच पोरं आणि यांचे कुटुंबीय नगरपालिका घालू शकतात. मग कारण आमचंच वाटोळं पोरांचं व्हायला लागलं म्हणल्यावर गप्प बसणार नाही. मला अगोदर चर्चा करू दे विद्यार्थ्यांशी. रात्री विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि गुन्हे देखील दाखल केला. नाही का, हे पण हे पोरं एक दिवसचे अधिकारी आहेत. आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी यांचं आयुष्य का खराब करायचं? पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलात हे मुलं बघितले पाहिजेत. आता त्यांनी 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करायचा, नाही दिल्यावर पोरांना राग येणार ना. मग त्यांनी केलं असं, त्यांनी मुद्दाम आंदोलन केलंय का हे पोलीस बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा असू शकतो गृहमंत्र्यांचा, पण मला आधी विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, मग मी दाखवतो झटका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.